बारामती नगर परिषदेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेत। दरम्यान अजित पवार भाषणाला बोलायला उभे राहिले त्यावेळी त्यांच्या सिक्युरिटी गार्डकडे भली मोठी बंदूक बघताच अजित पवारांनी खडसावलं। अजित पवार म्हणाले, तुम्हाला कळत नाही का, हे असलं सगळं मला चालत नाही, ते गाडीत जाऊ दे। अशा पद्धतीने अजित पवारांनी त्यांच्या सिक्युरिटी गार्डला खडसावलेलं आहे। बंदुकाला तुला कुणाची सिक्युरिटी मला कधी आयुष्यात नव्हते मी कुठं बंदूक तुम्ही तुम्हाला कळत नाही का कधी सिक्युरिटी गाडीत जाऊ आमच्या विरोधात उभे राहिलात आणि वरून निधी नाही मिळाला तर मग उभं कशासाठी राहणार, अशा शब्दांमध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी विरोधकांना धमकी दिली आहे। अर्थ खात्याच्या नाड्या स्वतःच्या हातात असणाऱ्या अजित पवारांनी निधी वाटपावरून विरोधकांना हा इशारा दिलाय। माळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते। मत द्या आणि निधी घ्या अशा शब्दांमध्ये त्यांनी जनतेला आमिष दाखवलंय। अर्थ खातं माझ्याकडे आहे, वाढपी तुमच्या ओळखीचा आहे, वाढपी ओळखीचा असल्यावर जास्तच वाढतो, अशा शब्दांमध्ये निधी वाटपावर त्यांनी भाष्य केलंय आणि त्यामुळेच अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले। आमच्या विरोधामध्ये जे उभे राहिले ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत, ते काही पण सांगतील। काही जण म्हणतील आम्ही निवडून आल्यावर दादाला जाऊन मिळणार, आला काही अर्थ नाही। एकदा पॅनल म्हणजे पॅनल, काही बंडखोरी करून अपक्ष उभे राहिले, म्हणतात आम्ही अजित दादाचेच कार्यकर्ते। अरे मग दादाचेच कार्यकर्ते होता तर दादाच्याच विरोधात बंडखोरी का केली, त्याचं उत्तर तुम्ही काही देऊ शकत नाही। आणि निवडून आल्यावर दादाला पाठिंबा देणार, दादाला पाठिंबा तर 1 लाख लोकांच्या पेक्षा जास्त मतदारांनी ऑलरेडी दिलेला आहे। हे जे काही बाकीचे सांगतात, उद्याच्याला ते निवडून आले आणि त्यांना वर्ण निधी नाही मिळाला, ते काय करणार आहे? अरे आम्हाला निधीच नाही, मग कोणी सांगितलं उभं राहायला? जर उद्याच्याला कोणी चुकला तो माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगेन त्याचा उचला, अजिबात लाड करणार नाही। आमच्या प्रत्येक आया बहिणीकडे त्यांनी आमच्या बहिणीच्या नात्याने मातेच्या नात्यानेच बघितलं पाहिजे, मुलीच्या नात्यानेच बघितलं पाहिजे। पोलिसांना म्हणलं त्यांना पकडा चांगलं। परवा तर आम्ही ठरवलेलं आहे, आता हे असलं चुकीचं वागतील ना त्यांना बेडा घालायची आणि त्यांची वरात काढायची गावात, त्यांची मिजासच उतरायची। 18च्या 18 लोकांना आम्ही पॅनल जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्या। मी काही साधू संत नाही, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। धाराशिवमध्ये आज भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडतोय। मल्हार पाटलांच्या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्री उपस्थित राहतील। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील या सोहळ्याला हजेरी लावतील। तुळजापूरमधल्या मुदगलेश्वर महादेव मंदिरामध्ये सायंकाळी हा विवाह सोहळा मोजक्या कौटुंबिक नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये महापुराची परिस्थिती उद्भवल्यामुळे छोटेखानी विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पाटील कुटुंबाकडून देण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारासाठी हिंगोलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर देखील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरलेत। शक्ती प्रदर्शनामध्ये नागेश पाटील आष्टीकर देखील सहभागी झाले होते। या निवडणुकीमध्ये हिंगोलीकर मशाल पेटवतील असा विश्वास यावेळी खासदारांनी व्यक्त केला। मतमोजणीनंतर निकालाचं काय चित्र असणार आहे तुम्हालाही लक्षात येत असेल। मीच म्हणण्याची काही गरज नाही, हिंगोलीकरांना आता बदल हवा आहे आणि हिंगोलीकर 100% मशाल पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असं माझं ठाम मत आहे। जळगावमधल्या भुसावळ नगर परिषदेच्या चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे। नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गायत्री भंगाळे, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अर्शिया अन्सारी तर काँग्रेसकडून सविता सुरवाडेंना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे भुसावळमध्ये होणाऱ्या चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे आता पाहावं लागेल।
बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 26 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 7 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि त्यामुळे एकूण 19 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत, तर 26 प्रभागामध्ये 52 जागांसाठी 288 उमेदवार निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। ज्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, केवळ त्याच उमेदवारांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। ऐन नगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष झुंजार धांडे आणि ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू महुआले यांनी राजीनामा दिलाय। पक्षांतर्गत गटबाजीला आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय खेळीला कंटाळून दोघांनी राजीनामा सोपवलेला आहे। मी राजीनामा दिला ह्या कारणासाठी किंवा समजा आम्ही एक आमदार साहेबाला म्हणलो किंवा बौद्ध व मुस्लिम समाजाला न्याय द्यायची आपल्याकडून योग्य वेळ आली, तर त्यांना ते आम्ही जे पत्रक काढलं प्रिंट मीडियाद्वारे, तर ते त्यांना आवडलं नाही। त्याचा जाब विचारला आम्हाला, म्हणलं चांगली वेळ आलेली आपल्याला त्यांना न्याय द्यायसाठी। मी वरिष्ठांना सुद्धा कळवलं होतं की मी बीड नगरपालिका लढवतोय, पण स्थानिक जिल्हा प्रमुख स्थानिक आमदार सन्माननीय संदीप क्षीरसागर यांचं ऐकून त्यांनी मला जातीच्या नाव म्हणजे ओपन जागा आहे इथं देता येत नाही, आणि स्वतः आमदार साहेबांनी वार्ड क्रमांक 4 मध्ये एक SC एक ओपन असताना त्यांनी 2 SC दिलेत, पण निष्ठावंत शिवसैनिकांचा जीव गेला हा संदीप क्षीरसागर यांच्या सांगण्यावरून गणेश वाडेकरांनी माझा राजकीय बळी घेतला। निष्ठावंत शिवसैनिक खूप नाराज आहेत, हे वरिष्ठांना हे आता काही दिवसातच कळन अजून किती जणांचे राजीनामे पडतील, कारण गणेश वाडेकर हे जिल्हा प्रमुख मनमानी कारभार करतात आणि ह्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ते स्थानिक आमदाराच्या पायाशी बांधलेले आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान मेगा ब्लॉक असेल। यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर वळवण्यात येतील, यामुळे काही फेऱ्या रद्द राहतील। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान हा ब्लॉक नसेल, बेलापूर ते पनवेल दरम्यानच हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत गर्डर उभारण्यासाठी बदलापूर स्टेशन येथे मध्यरात्रीनंतर 2 ते जवळपास 3:30 पर्यंत हा ब्लॉक राहील। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उत्तीर्ण झालेल्यांची 6 ते 10 जानेवारी दरम्यान शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। परीक्षेच्या निकालानंतर अनेक महिने शारीरिक चाचणीचा कार्यक्रम जाहीर न झाल्यानं पात्र उमेदवारांची चिंता वाढलेली होती, मात्र आता नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे शारीरिक चाचणी होणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 मधील उत्तीर्ण झालेल्यांची शारीरिक चाचणी होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे। महारेराच्या वसुलीचे आदेश पालन न करणाऱ्या विकासकांच्या विरोधात मालमत्ता जप्ती, बँक खाती गोठवणं यासह थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। महारेरानं या संदर्भातलं परिपत्रक जारी केलंय। वसुली आदेशानंतरही तक्रारदाराला व्याजाचा किंवा घराच्या रकमेचा परतावा विकासकांकडून केला जात नाहीये। ग्राहकांची फसवणूक वा रेरा कायद्याचं झालेलं उल्लंघन या संदर्भात अनेक तक्रारी महारेराकडे दाखल झाल्यात। या तक्रारींवरील सुनावणीमध्ये रेरा कायद्याचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यास विकासकांच्या विरोधात कारवाई करण्यात येते, मात्र या आदेशाचं पालन होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। मुंबईमधल्या कांदिवली येथील चारकोप परिसरामध्ये एका तरुण विकासकावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं यशस्वीरित्या कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये चारकोप परिसरामध्ये फ्रेडी डिलिमा नावाच्या विकासकावर गोळीबार करून 3 आरोपी फरार झाले होते। या गोळीबाराचा एक एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ देखील एबीपी माझाच्या हाती लागलेला होता। मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये 12 पथकं तयार करून 3 आरोपींना अटक केली आहे। त्यापैकी एका आरोपीला मुंबईमधून आणि 2 आरोपींना पुणे शहरामधून अटक झाली आहे। गुन्हे शाखेची पथकं गेल्या 2 दिवसांपासून आरोपींच्या मागावर होती। त्यांनी 2 आरोपींचा नाट्यमय रीतीने पाठलाग करून त्यांना थेट पुण्यामधून अटक केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।